लोकसभेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। 6व्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी झालं आणि 7व्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होईल। त्यानंतर सर्वांच्या नजरा एक्झिट पोलकडे असणार आहेत। लोकसभेच्या 543 जागांवर एनडीए की इंडिया आघाडी कोण बाजी मारणार, कोणाचं सरकार येईल, कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज एक्झिट पोलमधून समोर येत असतो। भाजपने गुजरातमधील सुरतच्या एका जागेवर निकालाआधीच विजय मिळवलाय। उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले आहेत। आता 4 जून रोजी निकाल समोर येतील। त्यापूर्वी 1 जून रोजी सायंकाळी विविध एजन्सीज एक्झिट पोल जाहीर करतील। मग त्यांचे हे अंदाज किती अचूक ठरतात? 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या एक्झिट पोलचे अंदाज बरोबर आणि कोणाचे अंदाज फोल ठरले होते हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। 2019ची लोकसभा निवडणूक देखील 7 टप्प्यात पार पडली होती। यावेळी जवळपास सर्वच एक्झिट पोलने भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता, तर काँग्रेसच्या पारड्यात निराशेशिवाय काहीच नव्हतं। 2024 प्रमाणे 2019 मध्ये विरोधक एकवटलेले नव्हते, त्यांची इंडिया आघाडी नव्हती। UPA अंतर्गत ते निवडणुकीमध्ये उतरले होते, तर अनेक पक्षांनी स्वतंत्र लढाई केली होती। यावेळी 2 एजन्सीचे अंदाज वगळता सर्वांनी भाजप नेतृत्वातील एनडीए 300 जागांच्या वर जिंकेल असा अंदाज वर्तवला होता। काँग्रेस तर 3 अंकी आकडा गाठू शकणार नसल्याचाही अंदाज होता। प्रत्येक एक्झिट पोलमध्ये UPA 100 जागांपेक्षा अधिक जागा जिंकण्याचा अंदाज होता, तर इतर काही संस्थांनी UPA 120 जागा जिंकण्याचा कल दिला होता। या लोकसभा निवडणुकीचे निकाल 23 मे 2019 रोजी जाहीर करण्यात आले होते। निवडणुकीच्या निकालावरून एक्झिट पोलचे अंदाज जवळजवळ खरे ठरले। भारतीय जनता पक्ष दुसऱ्यांदा स्वबळावर सत्तेवर आला। भाजपने सर्वाधिक 303 जागांवर विजयी पताका फडकवली, तर देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस केवळ 52 जागांवर अडकली। तृणमूल काँग्रेस 22, बसपा 10, भाकपा आणि माकपा अनुक्रमे 2 आणि 3, तर राष्ट्रवादी काँग्रेस 5 जागांवर विजयी झाली। त्यावेळचा एकूण आकडा बघितला तर एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 353 जागा जिंकल्या। UPA म्हणजेच संयुक्त पुरोगामी आघाडीने 91 जागा जिंकल्या, तर इतर पक्षांनी 98 जागा जिंकल्या होत्या। आता आपण यावेळी कोणत्या एक्झिट पोलचे अंदाज बरोबर आणि कोणाचे अंदाज फोल ठरले होते त्यावर एक नजर टाकू। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। 2019च्या लोकसभा निवडणुकीत शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर देशातील सर्व जागांवरचे एक्झिट पोल दाखवण्यात आले होते। यामध्ये न्यूज 18 इप्सॉसच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 336 जागा, UPAला 82, तर इतर 124 जागा जिंकतील असा अंदाज वर्तवला होता। टाइम्स नाऊ VMRने आपल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 306, UPAला 132 आणि इतरांना 104 जागा दिल्या होत्या। न्यूज नेशनने आपल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 282 ते 290 जागा दिल्या होत्या। UPAकडे 118 ते 126 जागा जातील असं म्हटलं जात होतं। त्यांनी इतरांना 130 ते 138 जागा मिळतील असं सांगितलं होतं। तर न्यूज 24 चाणक्यकडून एनडीएला 350 जागा देण्यात आल्या होत्या, तर UPAला 95 आणि इतरांना 97 जागा दाखवण्यात आल्या होत्या। न्यूज एक्सने एनडीएला सर्वात कमी 242 जागा दिल्या होत्या, UPAला 162, तर इतरांना 136 जागा दाखवल्या होत्या। इंडिया TV CNXच्या एक्झिट पोलमध्येही एनडीएला 300 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता, तर UPAला 120 आणि इतरांना 122 जागा दाखवण्यात आल्या होत्या। या सर्व एजन्सीचे अंदाज आपण पाहिले तर UPA पैकी त्यांनी एनडीएला अधिक जागा मिळतील हे सांगितलं होतं। यामध्ये न्यूज 18 इप्सॉस, टाइम्स नाऊ VMR, न्यूज 24 चाणक्य या 3 एजन्सीचा एनडीए बाबतचा आकडा 300+ दिसून आला। म्हणजे या 3 एजन्सीचे अंदाज जवळपास खरे ठरले, तर न्यूज नेशन आणि न्यूज एक्सने एनडीए बाबतीत वर्तवलेले अंदाज फोल ठरल्याचं दिसून आलं। UPA बाबत न्यूज 24 चाणक्यचा आकडा 95 होता, पण मिळाल्या 91, म्हणजे जवळपास त्यांचा अंदाज बरोबरीच्या तुलनेत होता। पण इतर एजन्सीचे UPA बाबतचे अंदाज मात्र फोल ठरल्याचं दिसून आलं।
आता यावेळी 1 जूनला वेगवेगळ्या एजन्सीज आपापला अंदाज मांडतील. भाजप प्रणित एनडीए आणि काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी कोणाला बहुमत मिळणार, कोण कुठे आघाडीवर राहणार याचे अंदाज हे 1 जूनच्या एक्झिट पोलमधून स्पष्ट होतील. त्यानुसार 4 जून रोजी लागणाऱ्या निकालातून 2019ला खरे ठरले तसे यावेळचे एक्झिट पोल खरे ठरणार का हे पाहावं लागेल. तुम्हाला एक्झिट पोलच्या अंदाजांविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका.